जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, काय मागण्या होत्या, कशा संदर्भातलं निवेदन? जे 2 दिवसाखाली परभणी इथे प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासन असो किंवा कलेक्टर साहेब असो शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी खूप मोठा धिंगाणा घातला, लाठीचार्ज केला, महिलांना, शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना मारहाण केली, त्याबद्दल आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये शासनाचा निषेध म्हणून आम्ही इथं नांदेड जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यात आलं. हे तात्काळ हे जे तुमची बळजबरी जी दादागिरी आहे ही थांबविण्यात यावी आणि शक्तिपीठ महामार्ग आम्ही कोणीही मागणी न केलेला जे प्रशासनानं आमच्या शेतकऱ्यावर लादलाय हा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, त्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत. सगळं नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकरी आहेत. मी नांदेड जिल्ह्याचा सन्मायक सुभाष नारायणराव मोरलवा. ओके. माझं नाव प्रमोद प्रभाजी इंगोले. मी एक बाधित शेतकरी आहे. जे काल परभणी येथे महिलेवर अत्याचार झालेला आहे, त्या महिलेला अक्षरशः मागून लाठी खुपसलेली आहे, लाट्या खुपसून त्यांना बाहेर काढलेलं आहे. मी सरकारला एकच सांगू इच्छितो आणि सरकार म्हणते की बाधित शेतकऱ्याशिवाय बाकी शेतकऱ्यांना येऊ नये. आमचे मुलं, आमचे बाळं भारताचं संरक्षण करतात, त्यावेळेस आम्ही काय म्हणावं? आमच्या शेताची काही त्यांना किंमत नाही का? त्यांना बोलून इथंच घ्यायचं का आमच्या गावाची फक्त रक्षा करा म्हणून? ते भारताची रक्षा करतात, तसेच एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची रक्षा करतो. यासाठी शासनानं कुठंतरी शेतकऱ्याला हकल न देता त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं.